तर मित्रांनो, हे आहेत कालवं, मोठी मोठी कालवं आहेत. ती गावावरून आणलेली आहेत. बघा, मोठी मोठी कालवं आहेत. आणि त्याच्यासोबत आपण टाकणार आहोत कालवांमध्ये हे शेंगा, शेकताचे शेंगा. आणि हे लागणारे त्यांना साहित्य: लसूण चिरलेला, एक कांदा, मिरची, टोमॅटो, कढीपत्ता, आगरी मसाला आणि हळद. आणि हे जे आपण घेतलेलं आहे तो चिंचेचं पाणी, चिंच. टाईम त्यावरती कढीपत्ता टाकलेला आहे, लसूण, 5-7 लसणाचे पाकळ्या घेतले आणि हे टाकल्याचे हळद. ॲक्च्युली आपली रेसिपी कालवांचा रस्सा. आणि हे आगरी आपला फेमस मसाला रस्सा. मसाल्याला पण थोडासा परतून घेणार आहोत. आणि ही आपली फेमस कालवं. मोठी कालवं आहे, ही कालवं घेतली. तेलावरती मारल्यानंतर कांद्यावरती मस्त सुगंध, वास आपल्या पूर्ण शिजवायचे त्याला. मित्रांनो, मोठे मोठे कालवं आहेत एकदम. थोडासा रस्सा बनवतोय कारण आपण ह्याच्यामध्ये शेंगा टाकणार आहोत. शेंगांमध्ये कालवं खायला लय भारी लागतात, एकदम टेस्टी लागतात. शेंगा आणि सोबत आहे तो बटाटा. हे आपला बटाटा शिजलाय आणि शेंगा पण शिजले. तर वरून टाकणार आहोत आपण चिंचेचं पाणी. हे घेतले चिंचेचं पाणी. आपण याला खोबरं नाही लावणार आहोत, चिंचेचं पाणी टाकणार आहोत. वरून टाकतोय ते चवीनुसार मीठ. कालवांमध्ये मीठ कमी टाकायचं कारण खारट असतात, कमी टाकायचं. वरून टाकतोय तर कोथिंबीर. हे आपलं कालवण शिजलेलं आहे आणि वरून टाकलं कोथिंबीर. ही बघा, आपली कालवांचा रस्सा, कालवण रेसिपी तयार आहे. मस्तपैकी कालवण, भाकरी, आपली तांदळाची भात आणि कांदा सोबत. ही बघा, मस्तपैकी याची कालवण रेसिपी तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही आपली